शब्द, मन आणि प्रेम. शुभ क्रिया. हं. पार्ट आहे 351. तर क्रियाची मम्मा शांतच असतात काही वेळ. तर क्रिया हॅलो, हॅलो करते 2दा. तर क्रियाची मम्मा बोलतात, "हे बघ बाळा, शुभला मी यांना न सांगता आणि न विचारता भेटली, बोलली आहे. सो असं काही बोलणार तर ते मलाच ओरडतील. मग त्यापेक्षा तूच इथे ये आणि सविस्तर काही ते बोलून घे." तुमचं बोलणं सुरू असताना मी मध्ये-मध्ये बोलते तुझ्या साईडने. पण मला खरंच मनापासून एक सांग, तुला आहे का त्याच्यावर विश्वास? करतो का खरंच प्रेम तुला? जेवढं प्रेम तुझं आहे, तेवढं आहे का त्याचं प्रेम? भांडणं वगैरे कशामुळे होतात तुमचे नक्की? मम्मा तुला खरंच सांगते, शुभचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि भांडण कुठे नाही होत. पण आमच्यामध्ये जेव्हाही भांडणं होतात, तेव्हा आम्ही एकमेकांना बोलतो, डिस्कस करतो, सगळं सॉर्ट करतो. पण ते बोलणं बंद करणं किंवा ब्लॉक करणं किंवा घरी माहिती आहे म्हणून घरच्यांना इन्क्लूड करणं वगैरे फालतू कामं आम्ही नाही करत. हो का? क्लिअर काय ते बोलतो, मग ज्याची चुकी दिसते तो सॉरी बोलतो आणि परत आधीसारखा आनंदाने सोबत राहतो. आणि शुभ सारखंच मला त्याची फॅमिली पण समजून घेते. अगदी स्वतःच्या मुलीसारखं जीव लावून जपतात. सो तू या बाबतीत एकदम निश्चित राहा आणि येऊन बोलणं बेटर वाटतंय ना, मग ठीक आहे. शुभला बोलते मी, सांगते केव्हा यायचं ठरतं ते. कारण माझं काम पण बघावं लागेल इकडचं सर्व. सो म्हणून. ओके क्रिया बेटा, ये तू. तर हे सर्व ऐकून ते बोलतात, "ठीक आहे, चालेल आणि काळजी घे स्वतःची. काम, काम, कामच करत बसू नको. खात-पीत जा छान. आणि बाय द वे शुभ कसा आहे? त्याचं काम वगैरे कसं सुरू आहे?" तर क्रिया सांगते, "हो, हो, मज्जेत आहे तो आणि काम पण छान सुरळीत चालू आहे." आणि मम्मा, तुला सांगू, मी इव्हनिंगला ऑफिसवरून येताना पप्पाला लग्नाबद्दल बोलून आली, तर खूप लो फील करत होती. सारखी माझी चिडचिड होत होती. आणि मग तसंच शुभचा कॉल नाही घेतली. मग नंतर कॉल करून चिडचिड केली, पण तो इथेही जास्त रिएक्ट न होता समजून घेऊन मला शांत करत होता. ओके. क्रिया इथे एक खोटं बोलली ते म्हणजे नंतर कॉल करून चिडचिड केली. बिकॉज क्रियाच्या घरी हे माहिती नाही की शुभ क्रिया लिव्ह इनमध्ये राहतात. येस. अगदी बरोबर. सो मग हे सर्व ऐकून क्रियाची मम्मा हॅपी होत बोलतात की "बरं, बरं. चांगलं आहे. असा सोबत राहताना पण समजून घेऊन राहिला म्हणजे झालं." तर क्रिया बोलते, "हो, तो राहीलच." आणि मग काही वेळाने कॉल कट होतो. तर क्रिया सांगते सर्व शुभला, तर शुभ बोलतो, "आता बोल त्यांना त्यांची मुलगी चंद्रपूरला नाही तर मुंबईला जाणार आहे राहायला." तर क्रिया बोलते, "काय? मुंबईला कशाला?" तर शुभ सांगतो, "मी शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय, सो आता आपण तिकडेच राहायचं आहे. माझं काम पण एक्सपॅन्ड केलं आहे मी, सो तिकडे राहणं आता यापुढे पुन्हा जास्त बेनिफिशियल होणार आहे आपल्या फ्युचरसाठी." ओह वॉव! क्रिया तसाच शुभला हग करत बोलते, "वॉव बेबी, आय एम सो प्राउड ऑफ यू. पण तू हे सर्व केव्हा डिसाईड केलं? आय मीन इतका मोठा डिसिजन घेणं असं ईझी नव्हतं ना? आणि तुम्हाला बोलला पण नाही याबद्दल काही?" तर शुभ आपल्या फोनमध्ये मेल बॉक्स ओपन करत दाखवतो, की "हे बघ, या मेलचा वेट करत होतो मी म्हणून नव्हतं सांगितलं. पण फायनली आता झालं आहे हे सगळं. सो एकदम टेन्शन फ्री राहा आणि अगदी रेडी टू गो काम राहिलं आहे. आजपासून प्लॅनिंग करायची आहे आपल्याला." ओहो! दॅट्स नाईस. तर क्रिया बोलते, "पण बेबी, मला इतक्या इझिली नाही सोडता येणार ही सिटी. कारण तुलाही माहिती आहे इथे ब्रांच ओपन करा म्हणून मीच हट्ट धरला होता पप्पासमोर आणि आज इथे 1 वर्ष झालं आहे बऱ्यापैकी. सगळी कामं नीट करतात, पण तरी असं सहज सोडून देता येणार नाही आणि मी कसं काय घरी सांगू, की मला मुंबईला शिफ्ट व्हायचं आहे?" तर शुभ बोलतो, "बेबी एक सेकंड आधी तू शांत हो. तुला बिलकुल असं काही बोलायचं नाहीये जसं चंद्रपूरला येताना बोलत होती, कारण आता आपण डायरेक्ट लग्न करूनच मुंबईला शिफ्ट व्हायचं आहे." ओह! तर क्रिया बोलते, "अच्छा लग्नाबद्दल बोलायचं आहे का? ठीक आहे." मग मम्मा पण मला हेच बोलत होती, की "इथे ये आणि फेस टू फेस बोल." सो मी जाते नागपूरला घरी आणि बोलते पप्पाला तसं आणि मम्मा पण असेल, सो मे बी पप्पा शांतपणे ऐकून घेतील. तर शुभ विचारतो, "केव्हा जाणार आहेस मग?" तर क्रिया बोलते, "आता पुढच्या 1-2 दिवसात जाऊ का? 1 वीकने येणार मी, ओके?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, जा 2 डेजमध्ये पण लवकर येण्याचा ट्राय कर, कारण माझ्या बायकोला सोडून मला राहायला होत नाहीये आता. सो प्लीज." "अच्छा बेटा." तर क्रिया बोलते, "अच्छा बेटा, बायकोला पाठवत तूच आहेस आणि तुलाच राहवत नाहीये का?" तर शुभ बोलतो, "पाठवत आहे ते लग्नाचं बोलायला, बाकी मज्जा-मस्तीसाठी नाही. आणि आता हे 2 डेजने पाठवून 1 वीक एकटं राहायचं आहे, पण त्यानंतर लाईफ टाईमसाठी सोबत राहणार आहे ना आपण. मग ते कोण बघणार?" तर क्रिया बोलते, "हां बेबी, अगदी बरोबर. पण शुभ मला एक डाऊट आहे, विचारू का?" तर शुभ बोलतो, "हां बेबी, विचारा ना. त्यात काय असं परमिशन घेताय?" "हां ना."
तर क्रिया बोलते, "तू मला आत्ताच जाऊन राहायला देत नाही जास्त म्हणजे याआधी असंच बोलायचा की जा आणि लवकर ये. आणि आजही तेच बोलला, सो लग्नानंतर तरी किती दिवसासाठी पाठवणार आहेस घरी मला?" तर शुभ मस्त क्रियाला जवळ घेत गालावर किस करत बोलतो, "माझ्या या क्यूट नटखट बायकोला सोडून राहायलाच होत नाही आता. लाइक तू ऑफिसला जाते तरी माझ्या तोंडून क्रियो निघतं. म्हणजे असं आठवण राहत नाही, की माझी क्रियो आता ऑफिसला गेली आहे. लाइक कधी पाणी घ्यायचं असेल किंवा काही शेअर करायचं असेल, अशा वेळेस क्रियो येतच येतं. आणि मग बघतो तर काय, क्रियो मस्त ऑफिसमध्ये कामात आहे." करेक्ट. तर क्रिया तसंच शुभच्या गालावर किस करत, हग करत बोलते, "सो सॉरी बेबी, पण खरं सांगू तर मलाही नाही होत तुझ्यापासून लांब राहणं. पण काय करणार ना, काम आहे ते करावंच लागेल. प्रेम केलं तसं जीवन जगण्यासाठी बाकी गोष्टी असतात त्याही केल्याच पाहिजे ना." तर शुभ बोलतो, "हो, म्हणून तू जा घरी पण लवकर ये." तर क्रिया बोलते, "थांब, मला पुन्हा एक प्रश्न पडलाय. आता आपण राहतो तसंच लाईफटाईम राहू ना, की तू बोर होशील मला? आय मीन ते सोबत राहून, राहून बोर होतात ना भरपूर कपल्स, त्याबद्दल बोलते मी. सांग आता." तर शुभ बोलतो, "लिव्ह इनमध्ये राहत आपल्याला आता जवळ-जवळ 3 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. माझं प्रेम, माझी अटॅचमेंट, माझी तुझ्याबद्दल असलेली रिस्पेक्ट, केअर सगळं असं हाय स्पीडने वाढत जात आहे. पण कमी होण्याचं नाव नाही. दॅट्स नाईस. आणि तू बोर होण्याबद्दल विचार करत आहेस? लग्नानंतर जसं राहतात, जे काही करतात, ते सगळं ऑलरेडी इतक्या वर्षात कितीतरी वेळेस झालेलं आहे, ज्याचा काउंट करणं इम्पॉसिबल आहे." हां, हे अगदी खरं आहे. आणि तू बोर होण्याबद्दल विचारत आहे. कितीही काही झालं तरी बोर होणं किंवा किंवा प्रेम, अटॅचमेंट, केअर कमी होणं बोल किंवा मग तुला मी त्रास होऊन कंटाळून जाणं बोल. हे आपल्या दोघांमध्ये कधीच होणार नाही. सो एकदम टेन्शन फ्री राहा आणि तुझी ही ओव्हर थिंकिंग कमी कर. आणि बाय द वे, हे जे प्रश्न आता विचारले तू, मला लग्न करायचं म्हटल्यावर, तर जर मी हे सर्व न बोलता उलट बोललो असतो, लाइक जे आन्सर आता दिलं त्याच्या उलट. फॉर एक्झाम्पल बोर होऊ शकतो आपण कारण एकच एक फेस, एकच एक बॉडी अँड ऑल सांगून, तर तू काय केली असती? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओह माय गॉड! सो पार्ट 352 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर क्रिया काय बोलते आणि कशी रिएक्ट करते आणि शुभ पुन्हा काय बोलतो, काय सांगतो आणि बरेच नवनवीन ट्विस्ट येणार आहे. आणि शुभक्रियाच्या लग्नासाठी काय-काय संघर्ष करावे लागतील दोघांना आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर एंड एडिटर शुभ वासेकर. ओहो!